सुरत चेन्नई महामार्ग बाधितांची भूमिपुत्र परिषद रविवारी लोकमान्य टिळक सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली आहे। वृंदावन फाउंडेशन व सुरत चेन्नई संघर्ष समिती तसंच प्रबोधन युवा शक्ती यांच्या संयुक्त विद्यमानं राज्यातील शेतकरी बंधू भगिनींची भूमिपुत्र परिषद रविवार 7 जुलै रोजी सायंकाळी 4:30 वाजता सोलापुरातील हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात होणार आहे। ही परिषद ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार नरसय्या अडम मास्तर यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असून परिषदेचे अध्यक्ष म्हणून भारतीय कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर रघुनाथराव कुचिक हे उपस्थित राहणार आहेत। तसंच या प्रसंगी खासदार प्रणिती शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असेल अशी माहिती संयोजक महारुद्र जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली। राज्यामधून 581 किलोमीटरचा जो सुरत चेन्नईचा हायवे गेलेला आहे, त्या हायवेमध्ये शेतकरी वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या स्थितीमध्ये आहे। हायवेचं जे भूसंपादन सध्या चालू आहे वेगवेगळ्या टप्प्यावरती आहे। वेगवेगळ्या टप्प्यावरती म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांची आवाड झालेली आहे। रिंग रोड वगळता धाराशिवची स्थिती आहे की पेंडिंग आहेत, आवाड होण्याच्या स्थितीमध्ये आहे। बीड मधली अशी स्थिती आहे की तिथं शांततेचं वातावरण आहे, काय चाललं तिथल्या लोकांना आणखी माहित नाहीये। आणि नगरच्या भागामध्ये आवाड झाले आहे परंतु त्याचे पैशाचं वाटप नाही। नाशिक मध्ये 1.5 वर्षापूर्वी आवाड झालेले, तिथल्या शेतकऱ्यांची मागणी आमच्या जमिनीला आमचा जो बाजारभाव मिळतो त्या बाजारभावाच्या लेवलचा तरी आम्हाला बाजारभाव द्यावा, ह्या पद्धतीनं हे सगळी अशी स्थिती संभ्रमावस्थेत स्थिती असताना मग शेतकऱ्यांनी करायचं काय? वेगवेगळ्या अफवा सोडून शेतकरी ट्रॅप होतोय आणि त्या शेतकऱ्यांनी याच्यामध्ये कसं राहावं आणि शेतकऱ्यांनी पुढे काय संरक्षणात्मक पवित्रा शेतकऱ्यांचा काय असावा हा हेतू आहे या परिषदेचा।